Hello students, World Heritage. We are discussing on its activities English workshop. We have finished this lesson and now we are discussing the exercises. 5 questions we have finished. Now today question number 6 we are going to discuss. पहा की वर्ल्ड हेरिटेज हा पाठ आपण संपवलेला आहे. या पाठावरती विचारले गेलेले 5 प्रश्नही आपण सोडवलेले आहेत, त्याच्यावरती चर्चा करून झालेली आहे. आता प्रश्न क्रमांक 6 आपण या ठिकाणी पाहतोय. सी क्वेश्चन नंबर 6 आय एम गोइंग टू रीड अँड यू हॅव टू लिसन केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड. काळजीपूर्वक ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. रीड द फॉलोइंग ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन of any historical site and make sentences about each of our duties. See, read the following duties toward preservation of any historical site. बघा, एखाद्या ठिकाणचा ऐतिहासिक सौंदर्य किंवा ऐतिहासिक ठिकाणाचं जतन करण्याची आपली जी काय ड्युटी आहे, आपली जी काय कर्तव्य आहे, हे कर्तव्य पुढील प्रमाणे दिलेले आहेत. अँड मेक सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ आवर ड्युटीज. आणि तुम्ही काय करायचं आहे, या कर्तव्या म्हणजे थोडक्यामध्ये हे कर्तव्य दिलेले आहेत. तुम्ही या दिलेल्या कर्तव्यांपासून वाक्य तयार करायचं आहे आणि वाक्य लिहायचे आहेत. बघा, फर्स्ट वन, ओबे रूल्स अँड रेग्युलेशन्स. या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे करून. वाक्य तुम्हाला दिलेलं एवढंच आहे की ओबे रूल्स अँड रेग्युलेशन्स. त्याचं वाक्य पुढील प्रमाणे करून दिलेलं आहे, तुम्हाला करून दाखवलं आहे. पहा, व्हिजिटर्स मस्ट ओबे द रूल्स अँड रेग्युलेशन्स डिस्प्लेड ॲट द एंट्रन्स. पहा की ओबे रूल्स अँड रेग्युलेशन्स यापासून हे तुम्हाला हे कोटेशन दिलेलं आहे. समजा क्लॉज दिलेला आहे, तिथून आपल्याला त्याच्यापासून असा एक वाक्य याने तयार केलेलं आहे. Visitors must obey the rules and regulations displayed at the entrance. म्हणजे काय, व्हिजिटर्स भेट देणारे लोक जे आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, मस्ट ओबे, त्यांनी पाळल्या पाहिजे. काय पाळल्या पाहिजेत, द रूल्स अँड रेग्युलेशन्स, नियम आणि अटी ह्या पाळल्या पाहिजेत. कुठं दाखवलेल्या त्या, डिस्प्लेड ॲट द एंट्रन्स. एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार, म्हणजे प्रवेशद्वारावरती ह्या सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन्स लिहिलेले आहेत. हे प्रत्येक व्हिजिटरनं पाळले पाहिजेत. अशा प्रकारचं वाक्य या ठिकाणी ओबे रूल्स अँड रेग्युलेशन्सपासून केलेलं आहे. तर बाकीच्या जे काही क्लॉजेस दिलेले आहेत त्या क्लॉजेसपासून तुम्हीही तुमच्या वाक्यामध्ये त्या क्लॉजचा वापर करायचा आहे आणि वाक्य बनवायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर. बघा, मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर म्हणजे शिस्त पाळायची आहे. बघा, ह्यापासून एक आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर. मेंटेन क्लीनलीनेस म्हणजे जसं तुम्हाला शिस्त पाळायला सांगितलेली आहे तसंच मेंटेन क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छताही पाळायला सांगितलेली आहे. नेक्स्ट मुद्दा बघा, पुढचा मुद्दा काय आहे, यूज डस्टबिन्स अँड गार्बेज बॅग्स. यूज डस्टबिन्स म्हणजे कचराकुंडी जी आहे, कचराकुंडीचा वापर करा. आणि गार्बेज बॅग म्हणजे जे काही कचरा होणार आहे त्यासाठी तुम्ही बॅग्स आणा आणि त्या बॅग्समध्ये तुमचा जो कचरा आहे तो व्हिजिट करायला येत असताना जे म्हणजे सॉफ्ट ड्रिंकचे टिन्स असतील किंवा तुमचे प्लास्टिक पेपर्स असतील, कागद असतील, काहीही भाग जो राहिलेला आपल्या जेवणाच्या डब्यामधला लेफ्ट आउट मटेरियल असेल, जेवणात शिल्लक राहिलेला जो भाग आहे, तर हे जे सगळं आहे ते आपण डस्टबिनमध्ये टाकावं. डस्टबिन त्या ठिकाणी ठेवलेलं असतात, त्याचा वापर आपण करत नाही, कुठंही इकडं तिकडं अशा प्रकारे हे आपण वेस्ट जे आहे ते टाकत असतो आणि त्याच्यामुळं गंदगी त्या ठिकाणी होत असते, घाण सगळीकडं पसरत असते, दुर्गंधी या ठिकाणी येत असते.
हेच जर काडी कचरा आपण जर डस्टबिनमध्ये टाकला किंवा त्याच्यासाठी गार्बेज बॅग्स वापरल्या तर हे खूप चांगलं होतं. नेक्स्ट, ऑब्झर्व सायलेन्स. सायलेन्स, कीप सायलेन्स. ऑब्झर्व सायलेन्स म्हणजे कीप सायलेन्स, शांतता राखा. बघा, शांतता राखणं हे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण एखादं ठिकाण बघायला जातो, मग तो ऐतिहासिक असू द्यात, कल्चरल असू द्यात किंवा नॅचरल असू द्यात, ते तर हे जे ठिकाण असतं त्या ठिकाणी शांत राहणं खूप गरजेचं असतं. कारण आपणच फक्त त्या ठिकाणी आलेलो नसतो, तर बाकीचेही लोक त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले असतात. त्याच्यामुळं कोणालाही आपला डिस्टर्ब होऊ नये, आपला कोणाला त्रास होऊ नये आणि त्यांनाही तो स्पॉट बघण्याचा आनंद हा घेता यावा अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी वागलं पाहिजे. कारण उगीचच आपण एखाद्याला आपल्या बोलण्यामुळे एखाद्याला डिस्टर्ब होत असेल तर हे आपलं वागणं हे योग्य नव्हे. कारण जर आपला त्रास त्यांना होतो आहे म्हटल्यानंतर त्यांनी जर आपल्याला त्रास दिला तर तो आपल्याला आवडेल का, असा आपण सरळ विचार केला तर ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. वी हॅव टू ऑब्झर्व सायलेन्स. आपल्याला त्या ठिकाणी सायलेन्स राहायला पाहिजे, शांततेत सगळा भाग बघितला पाहिजे, गोंधळ करता कामा नये. पुढं बघूया, मेंटेन इन्व्हायरमेंटल सेफ्टी. इन्व्हायरमेंटल सेफ्टी म्हणजे वातावरणातील सुरक्षितता ही आपण जपली पाहिजे. म्हणजे कसल्याही प्रकारचं पोल्युशन त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे एअर पोल्युशन असेल किंवा वॉटर पोल्युशन असेल किंवा आणखीन नॉईज पोल्युशन असेल, हे कुठल्याही प्रकारचं आपण त्या ठिकाणी प्रदूषण करायचं नाही. तर इन्व्हायरमेंटल सेफ्टी त्या ठिकाणी आपण सांभाळायची आहे. म्हणजे वातावरणाची स्वच्छता, शांतता किंवा वातावरण खराब नाही झालं पाहिजे, ते व्यवस्थित ठेवणं ही आपली जबाबदारी असते. त्यानंतर बघा, प्रोटेक्ट आवर कंट्रीज हिस्ट्री ऑर हेरिटेज. म्हणजे आपल्या देशामधलं जे काही ऐतिहासिक ठिकाणं असेल किंवा राष्ट्रीय स्मारक असेल तर किंवा काय म्हणू आपण वर्ल्ड हेरिटेज असेल, बरोबर. तर हे कुठलीही गोष्ट असली तरी आपण त्याचं जतन केलं पाहिजे. त्याचं रक्षण आपल्या खांद्यावरती आहे आणि त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे, आपलं समजून केलं पाहिजे. आपल्या देशाचं आहे म्हणजेच आपलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे. मग ते हिस्टॉरिकल प्लेस असू द्या किंवा आणखीन कंट्रीज हिस्ट्री असू द्या किंवा कंट्रीज हेरिटेज असू द्या, आपण त्याचं रक्षण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आणि सामाजिक जबाबदारी आहे. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणचे रूल्स अँड रेग्युलेशन्स वी हॅव टू फॉलो. त्यानंतर डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे आपल्याला, क्लीनलीनेस मेंटेन करायचं आहे, एन्व्हायरमेंटल सेफ्टी सुरक्षितता जी आहे, पर्यावरणीय सुरक्षाबद्दल आपण काळजी घ्यायची आहे. प्रोटेक्ट आवर कंट्रीज हिस्ट्री, आपल्या देशाची इतिहासाचं रक्षण, जतन, संवर्धन आपल्याला करायचं आहे. ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती येऊन पडते. त्यानंतर यूज डस्टबिन्स अँड गार्बेज बॅग्स. त्या ठिकाणी डस्टबिन ठेवलेले असतात जागोजागी. त्या आपलं जे काय वेस्टेज आहे, वेस्ट मटेरियल आहे, ते आपण डस्टबिनमध्येच टाकावं. ऑब्झर्व सायलेन्स, शांतता राखावी. तर या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. दीज आर द रूल्स अँड रेग्युलेशन्स. ह्या नियम आणि अटी ह्या त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाण बघायला जात असताना आपल्याला काही नियम आणि काही अटी पाळाव्या लागतात. तर ह्या नियम आणि अटी अशा पद्धतीच्या आहेत. तर एक वाक्य एका नियमापासून आपण तयार केलेलं आहे बघा, ओबे रूल्स अँड रेग्युलेशन्स. हे दिलेलं मटेरियल आहे, तुम्ही वाक्य अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे. व्हिजिटर्स मस्ट ओबे द रूल्स अँड रेग्युलेशन्स डिस्प्लेड ॲट द एंट्रन्स. म्हणजे वाक्यामध्ये ह्या फ्रेजचा, क्लॉजचा वापर आपण केलेला आहे. तसंच बाकीचे दिलेले जे काही फ्रेजेस आहेत, ह्या फ्रेजेसचाही वाक्यामध्ये आपण उपयोग करायचा आणि जेवढे फ्रेजेस दिलेले तेवढी वाक्य किमान आपण बनवायची आहेत. तर हे बघितलं आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स अबाउट द प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑफ आवर कंट्रीज हिस्ट्री ऑर आवर कंट्रीज हेरिटेज. ओके, विल स्टॉप हिअर. तुम्ही हे वाक्य लिहून त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सॲपवर आपल्या ग्रुपच्या पाठवायचं आहे.
तर ओके, विल स्टॉप हिअर. थँक्यू.